हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। आजचा हा व्हिडिओ माझा वयस्कर मैत्रिणींसाठी ज्वेलरी टिप्सविषयी असणार आहे। लग्न समारंभात किंवा खास प्रसंगी जास्त वयाच्या स्त्रियांनी कशा प्रकारची ज्वेलरी घालावी याबद्दल टिप्स देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जास्त वयात दागिने निवडताना मिनिमलिस्ट आणि एलिगंट निवडायचे एवढे लक्षात ठेवा। या वयात परिपक्वता आणि सुसंस्कृतपणा दाखवणारे दागिने जास्त शोभून दिसतात। या वयात लाईटवेट आणि रॉयल दागिने खूप छान दिसतात। हे दागिने आरामदायी असावेत याकडे लक्ष द्या। सोन्याच्या दागिन्यांमध्ये तुम्ही अशा प्रकारची मोहनमाळ घालू शकता, खूप रिच दिसते। सध्या असे अष्टपैलू माळा देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत। 2 लेअर 3 लेअरमध्ये हे अष्टपैलू माळा असून त्या लॉंग आणि शॉर्टमध्ये पाहायला मिळतात। यासोबत मॅचिंग कानातले देखील मिळतात। तसेच अशा प्रकारच्या ढोलकी माळा देखील तुम्ही घालू शकता। टिपिकल बोरमाळ घालण्यापेक्षा अशा फॅन्सी बोरमाळा किंवा ढोलकी माळा निवडा, ज्यामध्ये तुम्ही स्मार्ट आणि क्लासी दिसाल। याशिवाय अशा बकोळी माळा, तन्मणी, कोल्हापुरी साज असे दागिनेही तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारचे दागिने 50 नंतरच्या स्त्रियांसाठी प्रतिष्ठित लुक देतात। मोत्याचा सेट किंवा मोत्याच्या माळा हा एक क्लासिक आणि सदाबहार पर्याय आहे। मोत्याचे दागिने जवळजवळ सर्वच प्रकारच्या काठपदर साडीवर, बनारसी साडीवर, पैठणीवर, कॉटन साडीवर, जॉर्जेट, शिफॉन, लिनन अशा साड्यांवर शोभून दिसतात। जर तुम्ही मोठ्या मण्यांचे नेकलेस निवडत असाल तर सिंगल निवडा। अशा प्रकारची 2 पदरी मोत्याची माळ देखील मीडियम लेंथची खूप छान वाटते। मोहरी मोती म्हणजेच बारीक मण्यांचे मोती असतील तर तुम्ही यामध्ये लेयर्ड पॅटर्न ट्राय करा। कार्यक्रमांमध्ये तुम्ही इतर कोणतेही दागिने न घालता असे मोत्याचे दागिने घातले तर तुम्ही खूप सोबर आणि स्मार्ट दिसाल। तसेच मोत्याच्या ज्वेलरी सोबत तुम्ही मोत्याच्या बांगड्या देखील स्टाईल करू शकता। याशिवाय तुम्हाला गोल्ड बांगड्या घालायला आवडत असतील तर तुम्ही सोबर लुकसाठी असे गोल्ड प्लेटेड कडे निवडू शकता। टिपिकल स्टाईलच्या पाटल्या घालायला तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही अशा फॅन्सी डिझाईनच्या गोल्ड बँगल्स निवडू शकता, ज्या तुम्हाला कम्फर्टेबल आणि आकर्षक दिसतील। इयरिंग्समध्ये जास्त हँगिंग पॅटर्न किंवा जास्त हेवी इयरिंग्स घालू नका। अशा प्रकारचे सुंदर असे स्टड तुम्ही यूज करू शकता। यामध्ये स्टोन वर्क तुम्ही निवडू शकता। कलरफुल कुडी इयरिंग्स देखील खूप छान दिसतात। फ्लोरल डिझाईनमध्ये या इयरिंग्स देखील खूप आकर्षक वाटतात। जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही असे कलरफुल माळा देखील घालू शकता। भरजरी सिल्क साड्यांवर सोन्याचे गोल्ड प्लेटेड टेम्पल ज्वेलरी सेट उठावदार दिसतात। लग्न समारंभात किंवा फंक्शनला नाजूक कुंदन नेकलेस तुम्ही घालू शकता। थोडक्यात सांगायचे तर 40 ते 50 वयाच्या स्त्रियांनी आत्मविश्वास आणि स्वतःची वेगळी स्टाईल ओळखून दागिने परिधान करावेत, ज्यामध्ये तुमचे व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल। जर तुम्हाला या टिप्स हेल्पफुल वाटल्या असतील तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा।